इंस्टाग्राम असो की फेसबुक, कोणत्याही सोशल मीडिया साईटवर स्क्रोलिंग करताना तुम्हाला आजकाल तुमच्या मित्रमैत्रिणींचे किंवा एखाद्या सेलिब्रिटीचे कूल असे 3D मॉडेल दिसत असतील ना. कधी त्यांचे किंवा कधी त्यांच्या पाळीव प्राणी पक्ष्यांचे 3D मॉडेल फोटो पोस्ट केलेले दिसतील. पण हे 3D मॉडेल कसं बनवत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. सोशल मीडियावर सध्या 3D डिजिटल फोटोंचा एक नवीन ट्रेंड व्हायरल होतोय. हा ट्रेंड युजर्ससाठी एक नवीन आकर्षण ठरतोय. गुगलच्या नवीन AI वैशिष्ट्याचा वापर करून तयार केलेले हे फोटो खूपच खरेखुरे असल्यासारखे दिसतात. अगदी राजकारण्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या नवीन AI टूलचा वापर करताना दिसतंय. यामुळे युजर्सना स्वतःच्या किंवा कुठल्याही रिअल फोटोची 3D इमेज तयार करणं शक्य आहे. मार्चमध्ये GPT-40 लॉन्च झाल्यानंतर जिबली इमेजेस व्हायरल झाल्या होत्या. आता गुगलच्या नॅनो बनाना, ज्याला जेमिनाय 2.5 फ्लॅश इमेज देखील म्हटलं जातं, ते सध्या व्हायरल होत आहे. हे AI टूल काही सेकंदातच कोणताही फोटो सर्व बारकाव्यांसह 3D मॉडेलमध्ये बदलू शकतो. सध्या तरी हे टूल मोफत आहे आणि त्याचे काही फीचर्स लिमिटेड आहेत. यामुळे अगदी सहज कुणीही काही क्षणात 3D इमेज तयार करू शकतात. यामध्ये अगदी बारीक गोष्टी देखील सहज कॅप्चर केल्या जातात. चेहऱ्यावरचे हावभाव, कपडे आणि अगदी बॅकग्राऊंड सुद्धा. यासाठी तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही. हे 3D मॉडेल मोफत कसे तयार करायचं आता ते जाणून घेऊया. यासाठी गुगलच्या AI स्टुडिओच्या वेबसाईटवर जा. या साईटच्या होम पेजवर नॅनो बनाना वापरून पहा हा पर्याय निवडा. जेमिनाय 2.5 फ्लॅश इमेज उघडण्यासाठी त्या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्हाला AI जनरेटेड काही हवं असेल तर तुमच्या आवडीचा कोणताही प्रॉम्प्ट एंटर करा. कस्टमाइज इमेजसाठी प्लस बटनावर क्लिक करा आणि तुमची प्रतिमा त्यात द्या. स्टॅच्यू तयार करण्यासाठी 3D मॉडेल प्रॉम्प्ट टाका. मग फायनल रिझल्टसाठी क्लिक करा. डाउनलोड करा आणि शेअर करा. त्यानंतर एका लाकडी बेसवर तुम्ही टाकलेल्या फोटोची 3D इमेज दिसेल. हा फोटो अशा प्रकारे तयार होतो की जणू आपण एखाद्या डेस्कवर तयार केलेली प्रतिमा ठेवून फोटो काढलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.